via one or more form of electronic media is called as digital marketing. डिजिटल मार्केटिंगचे किती टाइप्स असतात तर भरपूर सारे आहेत, 57+ टाइप आहेत. त्याच्यामध्ये पहिला टाइप कोणता आहे? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट. आपल्या वेबसाईटला रँकिंग करणे. त्याच्यानंतर कोणता टाइप येतो? लोकल एसईओ. लोकल एसईओ म्हणजे काय? टू मेक व्हिजिबल बिझनेस ऑन गुगल. आता आपण जर केक शॉप नियर बाय मी सर्च केले, काय सर्च केले? केक शॉप नियर बाय मी, तर मला इथं कुठं वेबसाईट रँकिंग झालेली दिसली का? मला काय झालेलं आहे? बिझनेसचं नाव रँकिंग, द केक अँड क्रीम फॅक्टरी, एफसी रोड, केक शाही केक शॉप. हे काय आहे? ओपन विंडो केक्स. हे काय झालेलं? बिझनेसचं नाव व्हिजिबल झालं. मग बिझनेसचं नाव व्हिजिबल जर करायचं असेल तर तुम्ही एसईओ करणार का लोकल एसईओ करणार? तर लोकल एसईओ. मग तुम्हाला लोकल एसईओ वरून एक गोष्ट लक्षात समजली असेल, लोकल एसईओ कशासाठी केलं जातं? लोकल एसईओ कशासाठी केलं जातं? तर लोकल बिझनेससाठी. तुम्हाला लोकल कशासाठी वापरलं जातं? पिंपरीला जायचंय तुम्हाला, हडपसरला जायचंय, तर तुम्ही एक्सप्रेसने जाणार का लोकलने जाणार? लोकल. मग लोकल एसईओ वरून काय लक्षात येतंय की हा जो अकाउंट क्रिएट केलं जातं हे लोकल बिझनेस वाले करतात. मग लोकल बिझनेस मध्ये काय काय येतात? बार्बर शॉप, डॉक्टर, इंजिनियर, वकील. आणि तुम्ही कधी पण सर्व्हिस जवळच्या लोकांकडूनच घेतात का? कारण जर पुढे काय प्रॉब्लेम आला तर लांब कसं जाणार? मी कापड आणलं बाजारातून आणि मला त्याच्यात ड्रेस शिवायचा आहे. मी जर ड्रेस लांब टाकला तर परत आणायला पण लांबच जावं लागेल. हेल्पटे पण तसे. मग लोक विचार जवळच्या होते. म्हणजे काय प्रॉब्लेम आला, आपल्या जवळ ऑफिस आहे, लगेच व्हिजिट करता येईल. तुम्हाला क्लास लावायचा आहे तर तुम्ही काय करतात? जवळच्या एरियामध्ये पाहतात, कारण यायला जायला पण सोपं आहे. पण दुसरी एक गोष्ट महत्वाची असते की क्वालिटी. आता जसं की काय काय, जसं की कोणता आहे? सलीम फेटेवाला. लांबून लांबून लोक येतात फेटे घेण्यासाठी त्याच्याकडे. किंवा एखादा हॉस्पिटल असतं, बरोबर आहे. जर तुमचं कोणतं पण हाड मोडलं तर तुम्ही संचितीमध्ये जातात का? कारण तिथं क्वालिटी. मग तुमची जर क्वालिटी मेंटेन केली तर लोक लांबून पण येतात. तर पण सगळ्यात आधी तुम्हाला कशाचं अकाउंट क्रिएट करावं लागतं? लोकल. पहिल्यांदा लोकलच्या लोकांचा ट्रस्ट चांगला बिल्ड केला तर मग एसईओ वरती फोकस करावा लागतो आपल्याला. बरोबर. तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट केला तर आधी दिल्लीला मार्केटिंग करणार का? दिल्लीवरून लोक येतील का इथं केक घ्यायला, शिकायला? येतील, पण कधी येतील? ज्यावेळेस एक मोठा ब्रँड होईल आणि कमी लोक येणार, पण जवळच्या एरियातली जास्त लोक. त्याच्यामुळे मार्केटिंग करताना आपल्याला आधी जगावरती फोकस नाही करायचा, आधी घरावरती फोकस करायचा, नंतर गावावरती फोकस करायचा, नंतर तालुक्यावरती फोकस करायचा, आणि नंतर जिल्ह्यावरती, नंतर महाराष्ट्रामध्ये, आणि नंतर देशावर. अशा प्रकारे जर तुम्ही बिझनेस ग्रो केला तर तुमच्यासाठी. नाही नाही, मी आधी काय करणार? मार्केटिंग, वर्ल्ड वाईड मार्केटिंग करणार, तर तुमचा ब्रँड होईल ना. तर मग मार्केटिंगची पण एक प्रोसेस असते. तर हे अकाउंट क्रिएट करायला कसं शिकवू तुम्हाला आता? कसं अकाउंट क्रिएट करायचं ह्याचं? आता इथं बघा, मी काय केलं, ह्याच्यावरती क्लिक केलं आणि ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर कॉल करून आधी विचारलं त्यांना की तुमच्याकडे आईस केक आहे का, मी येतो, किंवा तुम्ही पॅक करून ठेवा. दुसरं मी काय बोललो, मला गुगलवरती डेटा सायन्सचा कोर्स करायचा. मी काय करणार? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. इन पुणे म्हणजे एक लोकल एरिया आहे. आपल्याला दिल्लीचं रिझल्ट दिसणार आहे का इथं? गुजरातचं दिसणार आहे का? मी पुणे तर टाकले तर पुण्याचेच दिसणार. म्हणजे मी ज्या लोकेशन वरून सर्च केलंय त्याच्या नियर बाय 10 ते 15 किलोमीटरचे रिझल्ट कशामध्ये दिसतात? लोकल एसईओ मध्ये. मग आता इथं स्पॉन्सर दिसतंय, तर ह्याला लोकल एसईओ म्हणायचं का? तू सांग. लोकल एसईओच अकाउंट ओपन झालंय, पण ह्याला गुगल ऍडने प्रमोट केलंय, पैसे दिलेत त्यांनी, म्हणून ते एक नंबरला दिसतंय. आयटी एज्युकेशन सेंटर आहे, यांनी पैसे दिलेले. कोणाला दिलेत पैसे? गुगलला दिले. थोड्याच टाइमसाठी, थोड्या टाइमसाठी. पण ते एक नंबर. नंतर खाली काय येते हे. पण ह्याच्यावरती मी पाहिलं
तर काय होणार आहे, पैसे लागणार आहे. म्हणजे इम्प्रेशन आलं, पैसे लागणार आहे. ह्याला टच केलं, पैसे लागणार आहे. ह्याच्यावर टच करून पुढे गेले, तुम्ही एफसी रोडला गेलात आणि काय केलं, वैशाली हॉटेल माहिती, एफसी रोडला खूप सारे 1 पीस 2 पीस भेटतात, शॉपिंग सेंटर आहेत ना, तिथे जाऊन फक्त तुम्ही काय केलं, शॉपला बघत बसलात, पैसे द्यायची गरज आहे का तुम्हाला, कधी परचेस केले तर पैसे लागतात, परचेस केले तरच पैसे द्यावे लागतात. तुम्ही हॉटेलच्या बाहेरून बघत बसलात, तुम्हाला पैसे द्यायची काय गरज आहे का, पण हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही काय केलं, चहा घेतला, थोडं कमी पैसे, जेवण केलं अजून जास्त पैसे. तर मग तसंच की तुम्ही, हे स्पॉन्सर ऍड कसं काम करते, तुम्ही आता नुसतं बघत बसला त्याला, कमी पैसे लागतील, तुम्ही ह्याच्यावरती क्लिक केलं थोडं जास्त पैसे लागतील, तुम्ही ह्याच्यावरती वेबसाईट वरती गेलात अजून जास्त पैसे लागतील, इथं फॉर्म भरलात अजून जास्त पैसे लागतील. समजलं का. तर मग आपल्याला इथं एक गोष्टी समजायच्या की रिच म्हणजे काय, नंतर काय, क्लिक म्हणजे काय, समजा तुम्हाला, लाईक म्हणजे काय, कमेंट म्हणजे काय, आणि शेअर म्हणजे काय, हे समजतं तुम्हाला. मग एखादी रील व्हायरल होते सोशल मीडियावरती, तर ती का व्हायरल होते, त्याचे अल्गोरिदम ठरवलेले आहेत त्यांनी. पहिला अल्गोरिदम असा ठरवलाय की जर ती रील कोणी शेअर केली तर जास्त गुण भेटतात, नंतर कोणी कमेंट केली तर अजून जास्त गुण भेटतात, म्हणजे जास्त प्रायोरिटी दिली जाते त्याला प्रमोट करण्यासाठी, आणि ते कोण प्रमोट करतो, स्वतः इंस्टाग्राम करतो. एखादी रील व्हायरल होणार आहे का नाही होणार आहे, हे कशावरती डिपेंडेंट असते, किती लोकांनी शेअर केली ती. मग त्याचे अल्गोरिदम म्हणजे रूल बनवलेले आहेत. जर तुम्ही एखादी पोस्ट टाकली, त्याला जास्त लाईक येतात, का लाईक येतात, ती जर कोणी शेअर केली तर जास्त लाईक येतात, एक जर कमेंट केली तुमच्या इंस्टाग्राम वरती तर तुमचे 10 लाईक अजून वाढतात, 20 कमेंट आल्या अजून तुमचे काय वाढतील, लाईक वाढेल, रिच वाढते त्याची. रिच म्हणजे फक्त पोहोचणे, इम्प्रेशन म्हणजे झलक. बस स्टॉप वरती एखादी मुलगी उभा आहे, मग तुम्ही इम्प्रेशन मारतात मुलींसोबत, मुलींसमोर, इम्प्रेशन म्हणजे फक्त झलक. म्हणजे आता मी काय गुगल वरती इथे सर्च केले, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, आता बघा हे सगळे रिझल्ट दिसले, आणि ह्याच्यावरती मी स्क्रॉल केलं तर सगळ्यांना एक एक काय आलं, इम्प्रेशन आलं. परत वरती गेलो, अजून एक एक इम्प्रेशन आलं. आता मी काय केलं, इथं 6 सेकंदापर्यंत त्यांना पाहत बसलो, तर ह्याला बोलायचं रिच, आणि ह्याच्यावरती मी क्लिक केलं तर ह्याला बोलायचं क्लिक. मग इम्प्रेशन काय, लेस देन 6 सेकंद, आपण एखादी गोष्ट लेस देन 6 सेकंद पाहिली तर त्याला बोलायचं रिच, नंतर 6 सेकंदापेक्षा जास्त पाहिली तर त्याला बोलायचं इम्प्रेशन. कशाला बोलायचं, चुकलं. इम्प्रेशन म्हणजे काय, फक्त लेस देन 6 सेकंद, आणि अबो 6 सेकंद जर आपण त्या एखाद्या गोष्टीला ऑब्झर्व केलं तर काय म्हणायचं, रिच. इम्प्रेशन म्हणजे फक्त झलक, लेस देन 6 सेकंद, गाडी काढली, सरळ निघून गेलो बस स्टॉपवर, सगळ्या मुलींनी पाहिलं, एक झलक भेटली त्यांना. मी जर तिथे थांबलो, किती मिनिटं, किती सेकंद, मोर दॅन 6 सेकंद, तर काय, रिच. मी त्यांच्या बरोबर गप्पा मारत बसलो, क्लिक, आणि त्यांना घरी घेऊन गेलो तर, मग आता मी काय केलंय, इथे एखादा कीवर्ड सर्च केलाय, मी नुसतं ह्याच्याकडे लेस देन 6 सेकंद असं स्क्रॉल केलं तर ह्याला बोलायचं काय बोलायचं, ह्याला इम्प्रेशन. हे जर लेस असं थांबलो मी वाचत तर ह्याच्यामुळे काय होते, रिच होते. मी ह्याच्यावरती क्लिक केलं, क्लिक केले म्हणजे मला इन डिटेल मध्ये दिसणार आहे, त्यांचं लोकेशन कुठे, कॉन्टॅक्ट नंबर कोणता आहे. नंतर मी ह्याच्यावरती क्लिक केलंय म्हणजे कन्व्हर्जन व्हॅल्यू झालं, आणि ह्याच्यावरती फॉर्म भरला, फॉर्म भरून सबमिट केला तर ह्याला काय बोलणार, ROS. ROS म्हणजे रिटर्न ऑन ऍड स्पेंड.
त्यांनी एक ऍड रन केली होती. ते ऍड रन करण्यासाठी त्यांना काहीतरी पैसे पे करावे लागले असतील. आता माझा नंबर त्यांच्याकडे गेलाय आणि ते मला कॉल करतील. कॉल करून मी जर ऍडमिशन घेतलं तर त्यांना पण पैसे भेटतील ना त्या ऍडमिशन मधून. घ्यायला अशा गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन भरपूर साऱ्या शिकायच्या. पहिले तर इम्प्रेशन काय असतं, क्लिक इम्प्रेशन काय असतं, रीच काय असते आणि क्लिक काय असतं, समजलं? मग आता तुम्ही सांगा, मी खूप सुंदर दिसतो का? तुम्ही सांगा. ह्याच्या आधी तुम्ही मला बघितलं होतं का? नाही बघितलं. मग तुम्हाला माहित होतं का मी कसा दिसतो ते? नाही. आता समजलं मी किती सुंदर दिसतो ते. का समजलं त्यांना? त्यांनी बघितलं. एखादी मुलगी खूप सुंदर आहे पण ते वेदांतला कधी दिसलीच नाही, तर वेदांतला तिच्यावर प्रेम होईल का? होईल का? कधी प्रेम होईल? तुला झालंय का प्रेम? अहं. नाही झालं. कधी होईल? भेटणं होईल, बोलणं. मग आपली इन्स्टिट्यूट खूप चांगली आहे पण लोकांना कधी माहित होईल? आपण लोकांपर्यंत पोहोचलो. लोकांना काहीतरी रील दिसली पाहिजे किंवा त्यांनी वेबसाईट वरती व्हिजिट केले पाहिजे. मग हे लोकांना दाखवण्यासाठी, विजिबिलिटी वाढण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला? लोकल एसईओचा अकाउंट. मग स्टेप बाय स्टेप मार्केटिंग करावं लागेल. तुम्हाला इंस्टाग्राम वरती ऍड दिसली, काय दिसली? इंस्टाग्राम वरती. मग तुम्ही काय केलं? कॉल केला किंवा आमच्या टीमने तुम्हाला कॉल केला, आमच्याबद्दलची इन्फॉर्मेशन. मग ती इन्फॉर्मेशन खरी का, त्यासाठी तुम्ही काय केलं? गुगल वरती सर्च केलं. काय सर्च केलं? NMD प्रायव्हेट लिमिटेड केलं सर्च असं. मग हे NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च केल्यानंतर तुम्ही पण काय केलं? हे सगळे डिटेल चेक केले. रिव्ह्यू किती येतं? 500. कुठं लोकेशन आहे? फोटो चांगले आहेत का? हे सगळं बघितलं. ऑफिस चांगलं आहे. मग ह्याच्यामुळे लोक काय झाले? इम्प्रेस झाले आणि इथं येऊन काय केलं? व्हिजिट केलं. केलं का व्हिजिट? आणि इथं व्हिजिट करून जर तुम्हाला आवडल्या गोष्टी तर तुम्ही काय करता? ऍडमिशन करा. मग हे अकाउंट क्रिएट कसं करायचं हे आजच्या लेक्चरचं टाईप आहे. तर आपण वेदांत ब्युटी पार्लर नावाने त्याचा बिझनेस आहे, तर त्यासाठी आपण अकाउंट क्रिएट करू. तुम्हाला एक अकाउंट क्रिएट करता आलं, तुम्ही जगात कोणतं पण अकाउंट क्रिएट करू शकता. पण अकाउंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे? तर पहिल्यांदा लागतो एक ईमेल आयडी. ईमेल आयडी लागतो का जीमेल आयडी लागतो? दोघांचं एकच आहे. ईमेल आयडी लागेल आणि तुम्हाला लागेल कॉन्टॅक्ट नंबर. मग कॉन्टॅक्ट नंबर नसेल तरी चालतं, पण तुमचं इथं गुगल वरती कॉन्टॅक्ट दिसणार. तुम्हाला तुम्ही बिझनेस करताय म्हणल्यानंतर ऍड्रेस तुम्हाला तर माहितीच असणार. ऍड्रेस नसेल तर काय? तुला दातच नसले, तू कॉलगेट कुठं लावणार? कुठं लावणार? मग तुम्हाला ऍड्रेस नाही तर तुम्ही बिझनेस करणार का? मग हा कोई क्वेश्चन झाला का तिथं ऍड्रेस पण लागतो म्हणून? आपण अकाउंट कशाचं क्रिएट करतोय? गुगल बिझनेसचं अकाउंट क्रिएट करतोय. कशासाठी करतोय? फिजिबिलिटी वाढवण्यासाठी. मग तुझ्याकडे लोकेशन्स नाही, तो बिझनेस करू शकतो का? विचार करून करू शकतो. माझं ऑफिसच नाही तर बिझनेस करू शकतो का? करू शकतो. ऑफिस लागतं का? बिझनेस करण्यासाठी ऑफिसची गरज काय? पण मी जर ऑनलाईन बिझनेस करतो, मग मी काय करतोय? ऑनलाईन बिझनेस करतो. तर ऑनलाईन बिझनेस साठी तुम्हाला काय लोकेशनची गरज आहे का? एखादं एक्झाम्पल सांग ऑनलाईन बिझनेसचं. अमेझॉनचं शॉप आपण नाही पण अमेझॉन. त्याच्यावर कपडे वगैरे आपण कपडे, त्यांचं ऑफिस आहे कुठे? सिलिकॉन व्हॅली. पण पुण्यामध्ये आहे का? ऑनलाईन. आम्ही तेच सांगितलं, तुम्हाला विचार करून उत्तर द्यायचे की बिझनेस आपल्याला ऑफलाईन म्हणजे ऑफलाईन पद्धतीने पण बिझनेस करता येतो आणि ऑनलाईन पद्धतीने. येतो का नाही?
आपल्या आता मला जर NMD नावाने काय करायचंय, एक ब्रँड चालू करायचा फॅशनचा. मग मी काय करणार, एक ऑनलाईन वेबसाईट हे करणार आणि त्याची मार्केटिंग करणार ऑनलाईन करू शकतो बिझनेस. मग त्याच्यासाठी लोकल एसईओ क्रिएट करता येईल का आपल्याला? लोकल एसईओचं मिनिंग काय आहे की तुमचं काय असलं पाहिजे, एक जिओग्राफिक लोकेशन असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, जर तुमचं जिओग्राफिक लोकेशन नसेल तर तुम्ही तुमच्या घरचा ऍड्रेस टाकू शकता. कशासाठी? आणि हे मग लोकल एसईओ कशासाठी ओपन करायचंय, तर तुम्हाला रिव्ह्यू रेटिंग घेण्यासाठी. भलेही माझं ऑफलाईन तिथं सांगायचं तुम्ही व्हिजिट करू शकत नाही आमच्या ऑफिसला, पण हे कशासाठी, हे रिव्ह्यू रेटिंग वगैरे दिसतील तुम्हाला, म्हणून तुम्हाला लोकल एसईओ. तुमच्या फ्लॅटचा ऍड्रेस द्या. मग बिझनेस क्रिएट करताना लोकल एसईओचं अकाउंट क्रिएट करताना 2 ऑप्शन विचारतात, तुमचं बिझनेस मॉडेल काय आहे, ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे. आता असे खूप सारे येतात, 500-600 करोडची त्यांची कंपनी, पण त्यांचं स्वतःच एक ऑफिस सुद्धा नाही. ओलाचं कुठं ऑफिस आहे का? उबरचं काय आहे का? उबरची स्वतःची गाडी का? ओलाची एखादी कार आहे का? त्यांचं फक्त एक प्लॅटफॉर्म. पण तुम्हाला बिझनेस मॉडेल कसं ठेवायचंय हे ठरवणं खूप गरजेचं आहे. ऑनलाईन मध्ये कोणाला काय, आता आपल्याला हे असं अकाउंट क्रिएट करायचंय. हे अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला एक ईमेल आयडी लागेल. आता माझ्याकडे ईमेल आयडी काय आहे, मुजीब शेख नावाने. काय नावाने? मुजीब. तर त्यांचा अकाउंट क्रिएट करायचं. मी गुगल वरती जाणार आणि काय सर्च करणार, GMB म्हणजेच गुगल माय बिझनेस. हे जे एक ऍप पण येतो, आलं का? तर ह्याच्यामध्ये काय करायचं, क्लिक करायचं. तुम्हाला सेम ईमेल आयडी ने करायचंय, स्टार्ट नाव. झालं. आता इथं काय करणार आपण, त्याच्या बिझनेसचं नाव टाकायचं. इथं काय टाकणार आपण, वेदांत काय टाकणार आपण, वेदांत फोटोग्राफी स्टुडिओ. वेडिंगची गरज आहे का, तो लहान मुलांचे पण फोटो काढतो. वेदांत फोटोग्राफी. वेदांतचं नावच नको यूज करायला, आपण काय करू, इथं दुसरं नाव देऊ. काय नाव द्यायचं, SN फोटोग्राफी स्टुडिओ. झालं. SN फोटोग्राफी स्टुडिओ. तर पहिला गुगलने रूल सांगितलं की हे जे नाव देतो ना आपण, ते <30 कॅरेक्टर पाहिजे, आहे का? त्याची कॅटेगरी प्रॉपर टाकायची. मग तुम्ही एज्युकेशन देतात का फोटोग्राफी सर्व्हिसेस देतात, तर मग इथं काय करणार मी, एज्युकेशन सेंटर टाकू का स्टुडिओ टाकू, आर्ट स्टुडिओ, मूव्ही स्टुडिओ, योगा स्टुडिओ, काय टाकायचं, फोटोग्राफी शॉप, फोटोग्राफी क्लासेस, फोटोग्राफी स्टुडिओ. सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. मग तुम्ही जर गुगल वरती डेटा सायन्स कोर्सेस टाकलं तर 1 नंबरला कोणतं येणार आहे, हे कशावरती डिपेंडेंट असेल, तर तुम्ही कॅटेगरी काय सिलेक्ट केली. तुम्ही जर चुकीच्या कॅटेगरीमध्ये गेलात तर चुकीच्या कीवर्डसाठी रँकिंग होईल. बरोबर. माझा डेटा सायन्सचा क्लास आहे आणि मी जर कॅटेगरी टाकली IT सर्व्हिसेस, तर एखाद्याने सर्च केलं बेस्ट IT कोर्सेस, तर माझी रँकिंग होईल का? म्हणजे आपण जसं पेहराव घालतो, आपण जसे कपडे घालतो, आपण जसा ड्रेस घालतो तसं दिसतो. ह्यांना मुलींचे कपडे घालतात हे मुलींसारखे दिसते. तसं आपण कॅटेगरी काय टाकली त्याच्यावरती आपली रँकिंग डिपेंडेंट आहे. पण डू यू वॉन्ट टू ऍड लोकेशन कस्टमर कॅन व्हिजिट लाईक अ स्टोर ऑर ऑफिस. मग तुमचं जर ऑफिस नसेल, लोकांना ऑफिसला व्हिजिट करण्यासाठी डिनाय करायचंय,
अलाउड नाही करायचं तर त्यावेळेस नो म्हणायचं. आता इथं आपलं ऑफिस आहे म्हणून आपण काय करणार, हे चालू करा. काय टाकलेलं आहे आपण, मग इथं आपल्याला ऍड्रेस टाकायचा. मग आपल्याकडे जो प्रॉपर ऍड्रेस आहे तो टाकायचा. काय ऍड्रेस आहे आपल्याकडे, एंटर युअर बिझनेस ऍड्रेस. हा टाकला पुणे लोकेशन 4110. स्ट्रीट ऍड्रेस काय टाकणार आपण, मंत्री हाऊस पहिल्यांदा असं टाकायचं, ऑफिस एकशे 2 मंत्री हाऊस. ऍड्रेस एकदम प्रॉपर टाकायचा. मला आता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण मंत्री हाऊस FC रोड पुणे 411004. स्टेट कोणतं येईल मग, महाराष्ट्र. नेक्स्ट, इज दिस बिझनेस, ह्याच्यामध्ये काय करा, नेक्स्ट, कन्फर्म. बरोबर आहे. डू यू प्रोव्हाइड डिलिव्हरी और होम ॲट ऑफिस विजिट. मग तुम्ही डिलिव्हरी घरी पण पोहोचवतात का, दुसऱ्यांच्या घरी विजिटला पण जातात का. मग तुमचं जर ऑनलाईन शॉप आहे, आता फोटो काढायचा आहे, त्याचं लग्न दिल्लीला आहे, मग आपल्याला दिल्लीला पण जावं लागेल. एखाद्याच छोट्या मुलाचं काय बेबी शॉवर आहे, मग त्याच्या घरी फोटो काढायला जावं लागेल. मग नाही कसं उत्तर देतात तुम्ही, काय विचारले त्याने, डू यू प्रोव्हाइड डिलिव्हरी इज और होम ऑफिस विजिट. ऑफिसला जे प्रोडक्ट असतात पण त्यानुसार आपण हे करू ना. मग तुला प्रॉडक्ट समजतं का आपलं काय आहे ते, काय प्रॉडक्ट आहे. तुझं लग्न करायचंय, मी घरून तुझं ऑनलाईन फोटो काढू शकतो का. नाही. मग फोटोग्राफीला तिथं लोकेशन वरती जावं लागेल हो. का. नाही मी फक्त इथं आमचे स्टुडिओ, मग त्याला काय टाकता येणार आपल्याला, तुम्ही फक्त रेंटलनीच तुमचं स्टुडिओ देऊ शकता. पण आता इथं फोटोग्राफी आपण स्टुडिओ आहे तर बाहेर पण जाऊ शकतो आणि आपल्या ऑफिसला येऊन पण तुम्ही फोटो काढू शकता. मग इथं येस करावं लागेल. तुम्ही जर एक गोष्ट चुकीची जर केली तर आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप होणार. तुम्ही जर एखादा चुकीचा एम्प्लॉय जर तुमच्या ऑफिसमध्ये कामाला ठेवला तर तो चुकीचंच काम करणार आहे, त्याच्यापासून तुम्हाला काय बेनिफिट्सच नाही होणार. तुम्ही एखाद्या चुकीच्या मुलीवर लग्न केलं तर तुम्हाला आयुष्यभर त्याचा पश्चातापच होणार. त्याच्यामुळे लोक निवडताना तुम्ही चांगले लोक निवडा. समजलं का. मग इथं काय टाकायचंय, कोणत्या एरियामध्ये तुम्हाला लोक व्हिजिबिलिटी वाढवायची. पुणेमध्ये लोकेशन येतं, पुणेमध्ये तर दिसणार आहे. मग मी इथं टाकणार पुणे पहिलं, तर नंतर काय टाकणार आपण, एंटर करायचं लोकेशन. काय टाकलंय मी, पिंपरी चिंचवड, नंतर येरवडा, अजून काय पुणे. हे असे सगळे लोकेशन टाकायचे. कुठं कुठं तुम्हाला रँकिंग करायचंय ते. नेक्स्ट करायचं. आता इथं तुमचा नंबर सांग, नंबर तुझा 8822 88 7722 7722 030514 0514. आता तुमच्याकडे वेबसाईट नाहीये, आता जसं की तुम्ही बघा एखादं कॉलेज असेल, केक शॉपवाला असेल, त्यांची वेबसाईटची काही गरज आहे का.
असेल तर टाका, नसेल चॅटनी करायचंय तुम्हाला का व्हॉट्सअपचं बटन व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला क्रिएट करावी लागेल. कशी क्रिएट करायची? व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला क्रिएट करता येते का? मग इथे तुम्हाला मी शिकवतो. नंबर सांगा तुझा. 772220305114 झाला पार्ट नंबर. इथं तुम्हाला मेसेज टाकायचा आहे, कॅन आय गेट मोर इन्फो अबाउट दिस बिझनेस, आणि इथं जनरेट लिंक. किती सिंपल आहे. ही लिंक कॉपी करा. कॉपी लिंक, ही लिंक कुठे टाकायची, या गोष्टी तुम्हाला येणार. याच्यावरती क्लिक केलं डायरेक्ट व्हॉट्सअप ओपन. काय म्हणते ते आता? आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे व्हेरिफिकेशनचं असतं. काय असतं? व्हेरिफिकेशन. हे गुगलला विजिबल करायचं आहे आपल्याला. नाहीतर रेड मार्क दिसतंय तुम्हाला. हे कधी विजिबल होईल? जर तुम्हाला काय आला, URL आला तर. मग इथे काय करणार, मला व्हिडिओ कॉलवरती व्हेरिफिकेशन करायचंय का फोन कोडनी मला हे करायचंय. रिचार्ज असेल तर तुम्हाला काय येणार, टेक्स्ट मेसेज. आहे का रिचार्ज तुझ्या मोबाईलमध्ये? सांगा कोड. नाईन टू फोर 924456 924536. तुम्हाला हे अकाउंट क्रिएट करण्यासाठी काय टाकायचंय गुगलवरती? गुगल माय बिझनेस टाकायचंय. गुगलचंच आहे प्रॉडक्ट हा. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये GMB बोलतात. मग हे व्हेरीफाय झालं, रेडचं होतं. नेक्स्ट करायचं. ऍड युअर सर्व्हिसेस. काय काय सर्व्हिसेस आहे? ॲनिमल फोटोग्राफी, बेबी फोटोग्राफी, नंतर काय, ब्रायडल फोटोग्राफी. आता मी माझं काय करतो, शो मोर, वेडिंग, इव्हेंट अँड पार्टीज, फॅमिली अँड ग्रुप. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला जे टाकायचे ते इथं नाही. आपल्याला ऍड करायचंय वेडिंग अँड एंगेजमेंट, व्हिडिओग्राफी सर्व्हिसेस, कपल. आपल्याला जे पाहिजे होतं नेक्स्ट केलं. एवढ्या सर्व्हिसेस आपण देतो. आणि क्लासेस पण आहेत आपले फोटोग्राफीचे. मग क्लासेस हे कधी चालू असतं? संडेला सकाळी 7 AM ला चालू होतं. संपतं कधी? 8 PM. मंडेला हे असं चालू होतं. तुम्ही हे भरून ठेवा. आता मी दोनच केले. आता इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. काय डिस्क्रिप्शन टाकायचंय? काय टाकलंय? ASN फोटोग्राफी. बरोबर आहे का?
SN Photography Studio offers courses and services in affordable price with premium quality. झालं. नेक्स्ट करा, फोटो सिलेक्ट करा आणि तुम्ही त्याचे फोटो. आता इथं तुम्हाला फोटो कोणते टाकावे लागतील? तुमच्या फोटोग्राफीचे. ह्याचे हे काय फोटो विचारताय? तुमच्या स्टोअरचे फोटो, बिझनेसचे फोटो हे तर तुम्हाला टाकावं लागतील अकाउंट क्रिएट करताना, तर तुम्हाला फायदा नाही. हे गुगलचे उचलून फोटो टाकायचे नाही. गुगलचे उचलून जर टाकलं तर परिस्थिती भयानक व्हायची. म्हणजे काय होणार नाही, दिसणार रँक नाही, पण ते दिसणारच नाही, विजिबिलिटी वाढणार नाही. कोणाला बोर होतंय? बोर होतंय तुला? बोर होत असेल तर आपण इथं व्हिडिओ चालू आहे. कसं दिसतंय? कंटिन्यू करायचं. लागलं दिसायला? गुगल इज प्रोसेसिंग युअर व्हेरिफाय, इट मे बी टेक टाइम. तर हे 7 दिवसाच्या आतमध्ये गुगलवरती विजिबिलिटी होईल. आता तुम्हाला इथे एडिट प्रोफाईल करायचंय, एडिट करायचंय. आता हे कुणाच्या अकाउंटवरती केलंय? मुजीबच्या अकाउंटवरती केलंय. पण ह्याची फिजिबिलिटी आणि ह्याचे जास्तीत जास्त कॉल आले पाहिजे. मग आता किती कॉल आले? दररोजचे जर मला 10 कॉल आले तर त्याच्यातून 5 ऍडमिशन होतील, 5 सर्व्हिसेस भेटतील. मग 10 कॉल आणण्याचं काम कोणाचं आहे? कधी वाढेल? ह्याने जर ते व्यवस्थित केलं तर. मग आता हे मुजीबचं अकाउंट आहे, मग मुजीबचं अकाउंट तर ह्याला देऊ शकत नाही. तो हॅक बिक करायचं त्याचं अकाउंट. त्याच्यामुळे त्याला काय करायचं? फक्त ऍक्सेस द्यायचे. तर आता तुम्हाला अकाउंट कसं क्रिएट करायचं हे सगळं समजलं. डोळे झाकून करशील आता अकाउंट क्रिएट, का उघडं ठेवून करशील? आता हे मी शिकवले, हे तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं. काय करायचं? पहिल्यांदा गुगलवरती तुम्ही गेलात. कसं गेलात? गुगलवरती जाता येतं सगळ्यांना? चालेल. मग इथं GMB टाकायचं. GMB, गुगल माय बिझनेस. इथं तुम्हाला एक वेबसाईटची गुगल बिझनेस प्रोफाईलची लिंक आहे. ह्याच्यावरती काय करायचंय? तुम्हाला क्लिक करायचंय आणि इथं काय करायचंय? स्टार्ट नाव करायचंय. तुम्ही जसं स्टार्ट नाव करणार इथं बिझनेसचं नाव टाकायचंय, NMD फॅशन, त्याची कॅटेगरी चूज करायची आणि नंतर काय करायचं? नेक्स्ट. या सगळ्या प्रोसेस हे समजलं? कायच अवघड नाही त्याच्यामध्ये. आता आपण इथं आलो. आता हे अकाउंट पूर्ण तयार झालेलं आहे. जसं की NMDचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता हे NMDचं अकाउंट कोणत्या ह्याच्यामधून केले तयार? NMDच्या ईमेल ID वर. तुम्ही इथं 9 डॉट वरती गेलात, हे तुम्हाला प्रोफाईल दिसतं, प्रोफाईल मॅनेजर. मग ह्याच्यामध्ये NMD प्रायव्हेट लिमिटेड दिसतं आणि ह्याच्यावरती तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला किती कॉल आलेत हे तुम्हाला कुठून दिसेल? इथे दिसतं. मग वेदांचं काम काय असतं? मंथली मीटिंग मध्ये, वीकली मीटिंग मध्ये हे कॉल त्यांना दाखवायचे. आता किती लोकांनी इंटरॅक्ट केले? कॉल किती आले? 482. मग लास्ट मंथ मध्ये एप्रिल, तर एप्रिल मंथ मध्ये किती कॉल आले? 24. जसं मुजीब गेला तसं कॉल कमी झाले. का? कारण मेहनत खूप महत्वाची असते. इथं 73, इथं किती होते? 83. मध्ये किती होते? त्याच्यामुळे मी काय म्हणलं,
हुशार लोक तुमच्या संगतीला असले पाहिजे. एम्प्लॉय चुकला, आयुष्य चुकलं. बरोबर आहे. इथं येऊन तुम्ही बसलात आणि काय कामच नाही केलं, काय फायदा आहे का? त्याच्यामुळं मेहनती लोक कधी पण पुढे जातात. डिजिटल मार्केटिंग मध्ये स्कोप भरपूर आहे. फक्त नुसते इथे येऊन बसलात तुम्ही हात एसी मध्ये. काय काय लोक तर कसे बसतात, इथं चेअर घेतात आणि ह्याच्यावरती पाय ठेवतात. जमन का मग? जमन का असं? त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं. किती कॉल आले ते? मेहनतीवरती खेळ आहे सगळा. तुम्ही जर नोव्हेंबर मध्ये पकडले तर अजून जास्त कॉल होते. कमी झाले नोव्हेंबर मध्ये. डिसेंबर मध्ये 123 कॉल होते. समजलं? आता तुम्ही जुनं जर पकडलं, अजून जुनं जर पकडलं, तुम्ही कधीच पकडलं? जून, जुलै, ऑगस्ट. तर तिथं तर अजून जास्त कॉल होते. तर हे कॉल आता आपण काय करू, इथं बघू एप्रिल महिन्यामध्ये वेदांत किती कॉल आलते. समजून कशावरती कॉल येणार आहे तुम्हाला? कॉल कशावरती येतात? तुम्ही जेवढे जास्त फोटो टाकणार, जेवढे जास्त ऍक्टिव्हिटी करणार, जेवढे जास्त तिथं पोस्ट करणार, तेवढं तुम्हाला जास्त कॉल येणार. आता गेल्या 15 दिवसापासून त्यांनी एक पण पोस्ट नाही टाकली, मग येतील का क्लॉक? किती क्लिक आलेत? फक्त 50. किती दिवस झालेत आता? एप्रिल मध्ये तर झिरोच असतील मी तर म्हणतो, 8-9. किती लोकांनी चॅट करायला बिझनेस प्रोफाईल वरती क्लिक केले, हे समजणं गरजेचं. इथं किती होते? 50 लोक. आता किती? इथं 9. म्हणजे किती डाऊनफॉल चाललाय, किती मेहनत न करण्याचं कारण. डिरेक्शन पण तुम्ही बघा, किती लोक त्याच्यावर 277 लोक व्हिजिट केले. किती लोकांनी व्हिजिट केले एका महिन्याचं सांगतोय मी? 277 लोकांनी व्हिजिट केली एका महिन्यात. त्याच्यातले जर 100 लोकांनी जरी ऍडमिशन घेतलं, किती बिझनेस होतोय? 30 लाख रुपयाचा महिन्याला. वेबसाईट क्लिक किती होते? 231. त्याच्यामधल्या 50 जरी लीड आल्या असत्या तरी बेटर आहे. हे तुम्हाला एवढा रिझल्ट आहे. आता आपला ह्याच्यापासून खूप जास्त बिझनेस होतोय हे तुम्हाला येते. आता मला काय करायचंय की हा जो बिझनेस आपण क्रिएट केला होता मंजित नावाने, त्या मुजीबच्या अकाउंट मध्ये, मुजीब तर त्याला अकाउंट देणार नाही दुसऱ्याला. तुम्ही आता एखाद्या कंपनीमध्ये जॉबला गेलात तर ते तुम्हाला त्यांचं ईमेल आयडी देतील का? ते असं अकाउंट क्रिएट करून देतील. काय काय लोकांचं एक्झिस्टिंग अकाउंट असतं, त्याचे ते फक्त तुम्हाला ऍक्सेस देतात. तर त्याचे ऍक्सेस कसे घ्यायचे तर ते सांगतो मी तुम्हाला. या 3 डॉट वरती क्लिक करायचं, बिझनेस प्रोफाईल आणि सेटिंग वरती जायचं आणि याच्यामध्ये पीपल अँड ऍक्सेस मध्ये क्लिक करायचं आणि ऍड मध्ये जायचं आणि तिथं वेदांत नावाला वेदांत 777-22 ह्या ईमेल आयडी. त्याला काय करायचं? मॅनेजर करायचं का ओनर करायचा? ओनर करा, मॅनेजर करा. ओनर जर केलं तर तो तिसऱ्याला पण ऍड करू शकतो आणि त्याच्याकडून पण हे काम करून देऊ शकतो. झालं एवढंच फक्त. आता ह्याचे ऍक्सेस रिमूव्ह करायचे असेल तर रिमूव्ह करू शकतो तो त्याच्या ईमेल आयडी वरून ऍक्सेस. अकाउंट कोणाला आता तुला काय करायचंय? पीजी सर्व्हिसेसचं करायचं. कसं करायचं? पीजी सर्व्हिसेस, वेदांत पीजी सर्व्हिसेस नावाने अकाउंट क्रिएट कर आणि त्याचा तुझाच नंबर दे. म्हणजे एखाद्याला जर पीजी पाहिजे नसेल तर तुझ्या नंबरवरती कॉल कर. पीजी ब्रोकरेज प्रोव्हायडर, कुणाला जर एखादी रूम पाहिजे नसेल ह्याला कॉल करते. मग तू विचार, हा तुमचे पीजी आहेत का? हा आहे. किती मुलं येतं, किती मुली येतं, मला मुलींची पीजी पाहिजे का, मेस पण पाहिजे का? आम्ही एवढं एवढं ब्रोकरेज घेतो. भाडं आहे 4,000 रुपये, ब्रोकरेज 4.
दिवसाचे 3 लोकांनी कॉल केले, 1 लोक तरी तुझ्याकडून पैसे घेतील. 3,000 रुपये महिन्यात दिवसाला, 90,000 रुपये महिन्याचे. चांगला बिझनेस आहे का? नंतर त्यांना मेस पण पाहिजे का? आमची मेस पण आहे, 70 रुपयाला डबा. बिझनेस चांगला आहे का? बाहेरून 50चा डबा आणायचा, त्यांना 70 द्यायचा. इथं बसल्या बसल्या तेवढं तरी करू शकतो ना. बिझनेस चांगला आहे का नाही? आणि दिवसाचे 20-20, 30-30 लोक कॉल करतात तुला, त्यावेळेस मग तुझे 4-5 लोक तरी तुझे फ्लॅट घेतील रेंटने. तुला चार लोकांचे किती होतात मग? 4 चूक 16,000. तर असं काय प्रोसेस करतात, पण त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट लय असतात. तुम्हाला कोणत्या एरियात पाहिजे ते कोणत्या पण एरियात आहे त्याला माहिती. आणि ते दोन्हीकडून पण प्रोग्रेस घेतात. मालकाला पण वाटतं की माझी रूम खाली नाही राहिली पाहिजे, आणि एखादा विद्यार्थी येतो त्यांना पण वाटतं की मला लवकरात लवकर चांगली रूम भेटली पाहिजे. मग तुम्हाला बिझनेसच करायचा, इथं काही इन्व्हेस्टमेंट करायची तुम्हाला. पण मी असला बिझनेस का करू? मी तर सुशिक्षित आहे, मी तर एज्युकेटेड आहे, म्हणून लोक बिझनेस करतात. चांगला बिझनेस आहे का? डोक्याला टेन्शन आहे का? कॉल आला उचलायचा, हा एक टाईप झाला. अजून तुम्ही ऑनलाईन तुमचं काय करू शकता, शॉप क्रिएट करू शकता. फॅशन मध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंट करून देता, लोगो बनवून दिला, तुम्हाला फ्रीलान्सिंग तुम्हाला लगेच 2 दिवसात. आता केक शॉप वाला आहे किंवा तुमचं स्वतःचा बिझनेस आहे, तुमच्या चुलतीचा बिझनेस आहे, चुलत्याचा बिझनेस आहे, गुगल माय बिझनेसचा अकाउंट आज क्रिएट करून घ्या. इतर मी केक शॉप वाले तर त्यांचं अकाउंट जर नसतं, बिझनेसचं नाव वाचा, तुमचं गुगलचं रेव्हिन शॉप आहे इथं, त्याचं गुगल माय बिझनेस आहे, त्यांना सांगायचं जाऊन तुमचं गुगल माय बिझनेसचं अकाउंट क्रिएट करून देतो. ज्याचा बिझनेस आहे त्याला हे चिपकून द्या. हे क्रिएट करायला 7,000 रुपये घेतो, आणि तिथं आयकॉन आणायचे 2,000, आणि मंथली मॅनेज करायचे 7,000. आणि हे क्रिएट करायला किती वेळ लागतो? 2 मिनिटात. एवढं. हे झालं एक टाईप. अजून पुढे अजून शिकायच्या गोष्टी. तर आजचं लेक्चर समजलं का सगळ्यांना? कोणाला जर नसेल समजलं तर शिव्या द्या मला. ही रेकॉर्डिंग मी काय करतो, अपलोड